तर उपराष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सीपी राधाकृष्णन आणि बी सुदर्शन रेड्डी या दोघांमध्ये चुरशीची लढाई आहे। एकूण मतं आहेत 669, बहुमताचा आकडा आहे 391। लोकसभेमध्ये 542 चे गणित आहे, राज्यसभेमध्ये 339 उमेदवार आहेत, त्यामुळे एकूण मतदार आहेत 781, तर 12 जण गैरहजर राहणार आहेत। संख्याबळ आपण पाहतोय, एनडीएकडे संख्याबळ आहे 436चं, इंडिया आघाडीकडे संख्याबळ आहे 324चं, तर इतर 10 मतदार आहेत आणि रिक्त जागा 7 आहेत। त्यामुळे आता उपराष्ट्रपतीपदी नेमकी कोणाची वर्णी लागते याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। जगदीप धनखड यांच्या वेळेला जी आकडेवारी समोर आली होती तशी आकडेवारी यंदा दिसण्याची शक्यता कमी आहे, कारण का मतदानाचा कल नेमका कसा बदलतो याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। दृश्य आपण पाहतोय, काही वेळापूर्वी मल्लिकार्जुन खरगे आणि नितीन गडकरी हे एकमेकांसोबत आले। मल्लिकार्जुन खरगे आणि नितीन गडकरी यांचा एकमेकांच्या हातात हात होता आणि त्यांनी मतदानाचा हक्क देखील बजावलेला आहे।